आज आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय भगवानजी केणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण जे सामनावीराची ट्रॉफी जी आहे ती मात्र आपण इथे वितरित करतोय। चला या नवनाथ आकर्षक चषक पाहतोय, अतिशय सुंदर ही ट्रॉफी सामनावीरासाठी आपण देतो या आदरणीय भगवानजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते। आणि आपण लगेचच या स्पर्धेच्या वतीने भगवानजी केणे साहेबांना आपण सन्मानित करतोय। मी भरतजी पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे, कारण आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे। आणि पाहू शकाल आज आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो या भगवानजी केणे साहेबांना। भावालगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य, समाजकारण असू द्या किंवा राजकारण असू द्या, केणे साहेबांची कामगिरी आपल्याला नेहमीच उल्लेखनीय पाहायला मिळत असते आणि नेहमीच समाजाला पकडून ते मात्र पुढे वाटचाल करत असतात। साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। चला आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो तुमच्या भेटीशी येतो आणि आता मात्र तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी पाहू शकाल एक यंग टॅलेंटेड समालोचक माझ्या सोबतीला जॉईन झालेले आहेत। व्हॉइस ऑफ टिटवाला सांगवडे मिस्टर ओमी सुतार आता मात्र जॉईन होतात। मी तुर्तता थांबतोय, परंतु तुम्ही पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। हा एकविरा चषक 2025 चा हा थरार। थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर। नक्कीच त्यांच्याच गावातील एक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय। या दुसऱ्या सामन्याची आता आपल्याला मजा पाहायला मिळणार प्रेक्षकांनो, कारण एका बाजूने धनेश 11 कुकसे तर दुसऱ्या बाजूने ग्रीष्मा 11 आमनेपाडा अशी मोठी लढत पाहायला मिळणार आहे। भिवंडी विभागातील एक दोन मातब्बर संघ आहेत आणि इथून कोणता संघ बाजी मारेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर यजमान संघ आयएक्विरा स्पोर्ट्स नानकर संघाला पछाडला जानू स्पोर्ट्स इताडे संघाने 61 धाबांचा पाठलाग करताना कुठेतरी ढासळला गेला नानकर संघ आणि पराजयाचा सामना करावा लागला तिथे। दोन्ही टीमचे 12th मॅन इथे पाठवा। तर धनेश 11 कुकसे टीमचे 12 प्रतिनिधी पोहोचलेत। चला आमनेपाडा टीम
ग्रीन सिग्नल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राज सज्ज होतोय. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय आमनेपाडा संघाच्या माध्यमातून. सलामीला आहे तो फलंदाज. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतोय. पंच हॅरिस सरांच्या माध्यमातून इशाराला व्हाईट बॉलच्या स्वरूपात अकाउंट ओपन झालं आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचं. महेश आणि गुणेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर गुणेश आहे आणि नॉन स्ट्रायक एंडवर महेश. आपली चांगला फटका गॅप मध्ये चेंडू पळतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमा रेखा पार. गुणेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर दमदार हिट चौकार. तर स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आता मागल्या सामन्यामध्ये विक्की मोगरे या पंचांच्या भूमिकेमध्ये होते आणि यावेळी मात्र मल्टी टॅलेंटेड स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये विक्की मोगरे मॅन फ्रॉम सांगे. स्विचचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. तिथे डबल बाट लागली आणि चेंडू मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. गोलंदाज राज आहे आणि राजच्या खांद्यावर भली मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे धनेश 11 कोकसे टीमच्या कॅप्टनना आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे खऱ्या अर्थाने ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. ओव्हर द लाईन पुढचा बॉल. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही. तिथे पाय जाम झाले होते दोन्ही आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिलं षटक अप्रतिम फेकलं जातंय राजच्या माध्यमातून. आतापर्यंत जर विचार केला तर 6 धाबा झाल्या धावफलकावर. 3 चेंडू आणि 6 धाबा असं समीकरण. कोणती विकेट आतापर्यंत मिळाली नाही आहे इथे धनेश 11 कुकसे टीमला. यावेळी देखील लेझी क्रिकेट पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. पटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु जी बॅटचा जो वेग होता तो कमी होता. चेंडू निघून गेला आणि यष्टीरक्षक मागून आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि मात्र 6 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. महेशसाठी पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द लाईनने सज्ज होतोय. यावेळी स्क्वेअर कटचा फटका लाजवाब स्ट्रोक. फंबलिंग झाली आणि चेंडू स्वीपर कव्हरला धडक देतोय. पहिला बिग प्लास आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय महेशच्या बॅटमधनं. महेशच्या बॅटमधनं पहिला चौकार पाहायला मिळतोय. गुणेशच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र जीव धोक्यात आहे. क्षेत्ररक्षक पोचला चेंडू खाली. इनफिल्डच्या बाहेर जाऊन झेल पकडला आणि पहिला मोठा धक्का महेशच्या रूपाने लागलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. एरियामध्ये म्हणा किंवा भिवंडी एरियामध्ये म्हणा मातबदार संघ आहे. कारण आपण सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना या संघाला पाहिलंय. बबलू पाटील असतील या संघामध्ये
कारण नक्कीच धनेश 11 कुकसे आहे, माफ करा, कारण विकी स्पोर्ट्स कुकसे मध्ये आपण पाहत असतो. बबलू पाटील नक्कीच त्याच गावचा सितार आहे. यावेळी मात्र इनसाइड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे फटका चांगला आहे, गुणेशच्या बाट मधनं येईल का चौकार, आणि नक्कीच गुणेशची बाट चालती आहे. 4 धाबा टोकल्यात, येतोय चौकार. गुणेशची बाट चालणं खूप गरजेचं आहे. स्विचिसचा प्रयत्न, आणि तिथे काय घडलंय, शॉर्ट थर्डमॅनला स्लिपला नक्कीच क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघत होता. तिथे चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवताना गोलंदाज. 2 चेंडू करणने फेकले. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. या बैली सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने बोलतोय. फिंगर रोल केले होते चेंडूवर. गुणेशला मात्र 2 चेंडूवर सलग शांत ठेवण्याचं काम करणने केलंय. 5 चेंडू मध्ये 9 धाबा बनवल्यात गुणेशने. महेश परतल्यानंतर आता नवीन बॅटर मोनिश आलाय मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहू शकता. लॉट्स ऑफ फर्स्ट विकेट डाऊन. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. हा पॉवरफुल स्ट्रोक आहे, क्लासिकल स्ट्रोक आहे, आणि चेंडू 1 बाउंस सीमा पार गुणेशच्या बॅटमधून येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. त्याला क्रीडांगण ओळखलं जातं या विभागामध्ये. स्विचिटचा प्रयत्न खूपदा केला होता, मला कळत नाहीये, कारण सरळ बॅटने धाबा येत आहेत गुणेशकडे, तेवढी क्षमता आहे, समोर देखील चांगली फटकेबाजी करू शकतो. परंतु तिसरा अटेम्प्ट होता हा स्विचिटचा विकी जर पाहायला गेलं तर. आणि नक्कीच ते म्हटलं जातं की अगर सीधी उंगली से निकल रही है तर उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. इथे चांगली फटकेबाजी करतोय गुणेश. समोर आडव्या बॅटने फटके खेळण्याचा प्रयत्न देखील करतोय. समोरच्या दिशेने लाजवाब स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, आणि याची चर्चा मी मागच्या चेंडूवर केली होती. त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय सरळ सीमारेखा पार. दमदार हिट येतोय, षटकार. तर यापुढील बिग फाईट दोन संघामध्ये, या परिसरातील 2 नामांकित संघ बाबगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देणार संघ किरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचे नाणेफेकीसाठी, कारण 2 षटक आता समाप्त झालेत. आणखी 2 षटकानंतर इथे आपल्याला नाणेफेकी पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने अलर्ट व्हा. किरवली आणि बाबगाव दोघांनी रेडी राहा, कारण यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायचं आहे. चालू असलेला रंगतदार सामना, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ग्रीष्म 11 आमनेपाडा संघानं खऱ्या अर्थाने आता सुरुवात केली आहे. गुणेशची बॅट चालली आहे. 19 धाबा जोडल्या गेल्यात 8 चेंडू मध्ये त्याच्या बॅट मधनं. टीमची टोटल 24. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये करणवर हल्ला चढवला. 14 धाबा करणने खर्च केल्या. कोणती विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडली गेली नाही. क्रिश आलाय तिसऱ्या षटकामध्ये धनेश 11 कुकसेस टीमच्या माध्यमातून.
तिसरं षटक धनेश शिले पण कोकसे टीमच्या माध्यमातून क्रिश आलाय, फ्लाय व्हायला गेली ते क्रिशला, क्रिश सारखं खराब पटक्याची निवड तिथे करतोय फलंदाज मोनिश, कारण पहिला चेंडू पेस करत होता. सरळ बॅटने का खेळत नाही फलंदाज, याचं प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये देखील आता उद्भवलं गेलंय. आपल्या अटॅक क्रिकेटसाठी ओळखला जातो ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ, सातत्याने आपण त्याला पाहिलंय. गुणेश सारखा स्टार बॅटर आहे, इनफॉर्म बॅटर आहे. बॅटची आउटसाइड एज लागली आहे, तिथे धोक्याची घंटा होती, वाजली नाही. तत्परता दाखवली गुणेशने, चालाकी चतुर क्रिकेटर आहे खऱ्या अर्थाने. जसा चेंडू विसावला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि तिथून निसटला, तशी धाव घेतली स्ट्रायकर एंडकडे गुणेशने. कारण गुणेशला माहिती आहे जेवढे चेंडू आता मी इथून जास्तीत जास्त पेस करेल तेवढं कुठेतरी टीमची टोटल वाढेल आणि चांगल्यात मोठ्यात मोठी धावसंख्या इथे बनवायला कुठेतरी शक्यता वाढेल. तिसरा चेंडू क्रिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नांदकर यांकडनं, आउटसाइड एज लागले, फिंगर अप झालाय आणि गुणेशला आता मैदान सोडावं लागतंय. आणखी एक मोठा धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. किरवली गावचे उद्योजक माजी उपसरपंच राकेशजी दिगोडकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. 7 स्टारचे मेंबर आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांचं देखील शुभागमन IAEकवीर चषक 2025 मध्ये. या आपले सोबती मित्र खऱ्या अर्थाने सन्माननीय आदरणीय योगीजी पाटील साहेब देखील ते उपस्थित आहेत, अनंतजी केडे साहेब देखील उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे IAEकवीर चषक 2025 मध्ये. पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतोय राकेशजी दिगाडकर साहेब, काय अप्रतिम डिलिव्हरी होती, स्विंग आणि मिस, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली तिथे. डॉट बॉलची समाप्ती होते. न्यू बॅटर संकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हवाई सफरला चेंडू जातोय, क्या बात आहे, वाईडिस्ट लॉंगनच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय. संख्येच्या बॅटमधनं पहिला बिग बॉस पाहायला मिळतोय, येतोय हा मोठा फटका षटकार. ताकदवर फलंदाज आहे संकेत आणि ताकद दाखवून दिली या चेंडूवर. यावेळी थोडीशी काढा लागली बॅटची. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता तिथे, स्क्वेअर लेगला, आणि चेंडू जोपर्यंत त्याच्या हातामध्ये सापडेल उचलून फेकून जोपर्यंत चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल तोपर्यंत एक धाव एकवडली जाते. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर लॉट्स ऑफ 2 विकेट डाऊन 32 धावा आपल्याला पाहायला मिळते. आणखी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीम अडल घेऊ नका, पंचांच्या माध्यमातून देखील आपल्या सूचना पोहोचली असेल, कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये कोणता टीम अडलसाठी वेळ कोणत्या टीमला दिला जाणार नाही. अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता इथून या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळणार आहे. धनेश 11 कुकसे टीमचा खेळ चांगला राहिला आहे, कारण पाहायला गेलं तर 32 धावा मात्र खर्च केल्यात आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला आता थोडासा गिअर चेंज करावा लागेल. गाडी 3ऱ्या गिअरमध्ये सुरू आहे आणि 4थ्या 5व्या गिअर पर्यंत गाडीला पोहोचवावं लागेल. एक्सेलेटरवर देखील थोडासा पाय आता दबाव द्यावा लागेल, कारण इथून जर धावसंख्या 15 पेक्षा जास्त उभारू शकले नाही या षटकामध्ये तर कदाचित धनेश 11 कुकचे टीमचे बॅटर्स या धावसंख्या सहज हाताने मात्र काढू शकतील. जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. भूषण आलाय, क्या बात आहे, लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स, बाहेरच्या दिशेने चेंडू वलवला. भूषण पाटील आहे,
पहिला चेंडू सुरेख राहिला भूषणचा. पाहू शकाल आपण टीव्ही स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले दाखवला. आउट स्विंगर चेंडू होता राईट हँडर साठी. समोरच्या दिशेने फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल होईल का? जम केली होती क्षेत्ररक्षकाने. आमच्या समालोचन कक्षाला धडक देतोय, मानवंदन देतोय. संख्येच्या बाटमध्ये येतो षटकार. चांगला ताकदवर फटका होता. याबली जास्त उंच गेला चेंडू, लांबी कमी आहे आणि चेंडूकारी क्षेत्ररक्षकाला याबली चूक घडणार नाही. चेंडू जाल्यामध्ये अडकवला, फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का लागला ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीचं क्लीन अँड क्लिअर एकदम स्पष्ट आपल्याला दाखवलं जाते टीव्ही स्क्रीनवर. ही क्वालिटी आहे खऱ्या अर्थाने. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह अतिशय गाजलेली अशी वाहिनी. खऱ्या अर्थाने मेहनत आहे. आमच्या समवेत बसले तिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह रोटेट करतायत. सुजल आहेत आणि कॅमेरामॅन दीपांशु आहेत. आणि खऱ्या अर्थाने या वाहिनीचे प्रोपायटर तेजस भोईर. नक्कीच पालेगाव इथे त्यांची भेट झाली होती सॅटर्डेला, तिथे देखील ते तत्पर होते. 38 धावा झलकावल्या गेल्या आहेत स्कोर कार्डवर. आणखी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर एक षटकार आणि पुढच्या चेंडूवर एक विकेट मिळाली. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. हा मोठा फटका येतोय, याची गरज होती. येतोय षटकार. चांगला फटका होता. चेंडू रडार मध्ये होता. स्लॉट मधला चेंडू नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिला यशने. पुढचा बॉल यश साठी. खराब चेंडू होता परंतु बॅट घातली तिथे आणि बॅट घर्षण झाली. चेंडू आणि बॅटचा तिथे संपर्क पाहायला मिळाला आणि आणखी एक मोठा धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. नेक्स्ट बॉल भूषण पाटील पुन्हा एकदा आउट स्विंगर चेंडू आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पंच हॅरिसर यांच्या हात समांतर झाले. नक्कीच हॅरिसर सकाळचं सत्र आहे म्हणून थोडेसे शांत आहेत. जसं सत्र तापेल दुपारच्या सत्रामध्ये डान्सिंग भूमिका त्यांची पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करताना ते देखील पाहायला मिळू शकतील सर्व प्रेक्षकांना. 12 धावा या षटकामध्ये जोडल्या गेल्या. 2 षटकार 2 विकेट देखील आले. एक डॉट चेंडू आलाय. यावेळी स्लॉट मध्ये होता, उचलला चेंडूला आणि फेकून दिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे
आणि विकेटचं पतन देखील होत आहे. बाजूने जय सावरीदेव स्पोर्ट्स किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देते मेरिलम बाबगाव. तर मी विनंती करतोय आनंदजी केने साहेब या आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. बिग बॅटल आहे खऱ्या अर्थाने, कारण मोठी लढत आहे. दोन्ही या भिवंडी विभागातील नामांकित संघ, एका बाजूने मेहर 11 बाबगाव आणि दुसऱ्या बाजूने सावरीदेव स्पोर्ट्स किरवली. अनंतजी केने साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आम्ही नाणेफेकी करतोय. टेल्स इज द कॉल. छापा पडला इथे. टॉस जिंकलाय मेहर 11 बाबगाव टीमच्या कॅप्टन. तर मित्र काय डिसिजन आहे? तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आपण काय सांगाल, काय निश्चय केलाय? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारणार क्रिकेट मधला पारंपरिक डिसिजन आहे खऱ्या अर्थाने. 4 षटकांची मॅच अगेन्स्ट किरवली संघ यांच्या विरोधात कशा प्रकारे आपली प्लॅनिंग असेल? समोरचा संघ पण चांगलाच आहे आणि कमीत कमी धावण्याचा प्रयत्न करू. चांगला संघ आहे समोर आणि त्यांना कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल. तर कोणत्या विशिष्ट गोलंदाजांचा वापर आपण या 4 षटकांमध्ये करणार आहात? गोलंदाज आहेत आमचे भरपूर गोलंदाज आहेत संघामध्ये. प्लॅनिंग पुढची प्लॅनिंग आम्ही कळवणार नाहीत, जे होईल ते मैदानावर होईल. तर कमीत कमी किती धावांपर्यंत यांना रोखण्याचा थांबण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 35 धावांपर्यंत. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर नक्कीच डिसिजन आपल्या विरुद्ध बाजूने लागला आहे. तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल नक्कीच आपण सांगाल? कमीत ते कमी धावा बनवण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी की जास्तीत जास्त? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. इथून मेहर 11 बाबगाव चांगला मजबूत संघ आहे. या आयोजनाविषयी आपलं काय मत असेल? तर नक्की थोडासा लाजरा स्वभाव आहे दोन्ही संघ नायकांचा. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही आणि संपूर्ण टीमला. मेहर 11 बाबगाव टीमच्या कप्तान त्यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला इन्व्हाइट केलंय जय सावरीदेव स्पोर्ट्स किरवली या संघाला. तर जाऊयात नेक्स्ट मॅचच्या बाजूने. आपण मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूने ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देतोय तो म्हणजे धनेश 11 कोकसे हा संघ. कॅमेरामॅनला विनंती असेल आता ग्राउंड पूर्ण कव्हर करा, कारण या मॅचचं आपल्याला आता धावतं वर्णन ऐकवणार आहेत व्हॉइस ऑफ कोकसे आणि त्यांच्याच गावचा हा नामांकित संघ खेळतोय. जाऊयात कॉमेंट्री पॅनल मध्ये बदल घडून आणतोय योगेशजी पाटील सर यांच्याकडे आणि त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद उमेश सुतार. दरम्यान पाहू शकाल माजी उपसरपंच सन्माननीय राकेशजी देगाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेचं प्रमुख नियम मित्रांनो पहा, की चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. त्यानंतर थ्रो गोलंदाजी अलाउड नाहीये. जर एखादा गोलंदाज चेक करताना आढळला तर मात्र त्याच्यावरती पूर्णपणे बॅन असेल आणि काही धावांची पेनल्टी सुद्धा असेल आणि कोणी तसा प्रयत्न करू नका. पंचांचा ग्रीन सिग्नल ज्या नावाने कुक्षी संघ आय थिंक अनेक वर्षापासून धनेश या नावाने खेळतो, त्याच चिमुकल्याचा वाढदिवस आहे. अर्थात धनेश पांडुरंग पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्या संपूर्ण आमने लोढा क्रिकेटच्या माध्यमातून देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या इनिंग मध्ये या चांगली बॅटिंग पाहिली आपण. 45 धावा जोडल्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं आणि 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी राज पाटील आणि आतिश मागे या दोघांना आपण पाहतो. आणि रामकृष्ण काकडे षटकाला सुरुवात करतो. या पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला पिकअप शॉट. चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावांचा दणका.
सुरुवात सध्या आपण पाहतो या ठिकाणी राज पाटीलच्या वतीने आपण पाहतोय, परंतु रामकृष्ण काकड्यांनी जर विकेट सॅट्रिक पूर्ण केली तर अनंताजी केणी आणि राकेशची दिगाडकर याचकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. काय जबरदस्त वापसी पाहिली आपण काकडेकडून. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याचा स्वागत षटकाराने केला, परंतु त्याच्यानंतर डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे आणि आपण जर या मैदानाचा विचार केला तर सर्वात लांब सीमारेषा कोणती असेल तर आय थिंक जी काऊ कॉर्नरची बाउंड्री आहे ती सर्वात लांब आहे आणि त्याच दिशेने तो मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र ऑन साला पुन्हा पिक केला चेंडूचा वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. असं वाटतं की राज पाटील सध्या त्या मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय, कारण त्याला जो माहिती आहे की पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. आपल्याकडे पूर्णपणे मोबा आहे की आपण मोठे फटके खेळून मात्र या ठिकाणी धावा वेगाने जोडू शकतो आणि तोच प्रयत्न त्याचा मात्र या ठिकाणी रामकृष्ण काकडेच्या विरोधात पाहायला मिळतो. आता मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून क्लास पाहायला मिळतो राज पाटीलचा आज या स्पर्धेच्या वतीने पाहिलं तर. परंतु थोडं आपण जर पाहतो चेंडू ज्यावेळी जमिनीवरती लँडिंग झाला त्यामुळे थोडासा चेंडूची जी गती होती ती कमी पाहायला मिळाली, परंतु 2 धावापासून मात्र त्या ठिकाणी दोघांनाही मात्र थांबवू शकले नाहीत. पहिल्या इनिंगचा विचार करता मात्र सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाली होती, परंतु या ठिकाणी विदाऊट लॉस 12 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. कुठला विकेट आतापर्यंत धनेश 11 कुकसे संघाने गमावलेला नाहीये. ओ पंच केला अगदी कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा चेंडू चाला वेगाने 3-3 क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत, परंतु अखेर शेवटच्या क्षणाला चेंडूचा विजय आणि हा दुसरा चौकार राज पाटीलच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये येणारा. पाहू शकाल सुस्तीभरी गोलंदाजी मित्र म्हणेन, कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पाहू शकाल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा उचली घेणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती परफेक्टली पंच पाहिला आपण, प्रॉपर मिडलिंग पाहायला मिळाली आणि अखेर 10 फलक्यावरती 16 धावा लागल्या गेल्या आणि अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. खूपच महागडा षटक रामकृष्ण काकडेचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. ओ हा चेंडू चांगला पाहतोय अगदी. ओ फिंगर अप लाऊड अपील आणि थोडा वेळ जरूर हरी सरांनी घेतला, परंतु तदनंतर विचारपूर्वक डिसिजन त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय आणि लेग बिफोरच्या रूपानं पहिला धक्का लागतोय टीम धनेश 11 कुकसे संघाला. तर अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती टीम ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघाला तो विकेट्स शेवटच्या चेंडूवरती रामकृष्णन आपल्या संघाला मात्र मिळवून दिला आणि योग्य निर्णय हरी सरांचा पाहिला आपण, कारण अगदी उजव्या आय थिंक एस्टर्नवरती मिडल एस्टर्नवरती चेंडू जाऊन मात्र धडकत होता आणि एक विचारपूर्वक डिसिजन पाहिला लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी राज पाटीलच्या खेळीवरती अंत लावला गेला, परंतु बाद होण्यापूर्वी चांगला खेळ त्यांनी इथे साकारलाय. तब्बल 16 धावा 2 चौकार आणि काही षटकाराच्या साह्यानं त्याने मात्र उभारल्या. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी, 18 मध्ये 30 धाब्यांची अजूनही आवश्यकता. नवीन फलंदाज मानस धुमाल आलाय 3ऱ्या क्रमांकावरती, परंतु इथे सुरुवात चांगली केली गोलंदाज संकेतनं. पहिल्या चेंडूवरती आतिश मागेला मात्र बीट केलाय, कारण पहिला चेंडू त्याने आतापर्यंत या इनिंगमध्ये फेस केलाय. आय थिंक स्क्वेअर कट तिथे मात्र त्याला करायचा होता, परंतु चेंडूची गती थोडीशी जास्त होती आणि त्यामुळे मात्र तिथे बीट झालाय.
फोर द विकेट पुन्हा एकदा. हो इथे मात्र पहा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. म्हणजे मागील आपण जर 3 चेंडूचा विचार केला तर मात्र एकही धाव धनेश कुकचे संघाने मात्र जोडली नाहीये. चांगली वापसी आपण म्हणू शकतोय. अगदी चांगली लेंथ ऑफ स्टिक टू ऑफ स्टिक मारा संकेत पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र त्याच्या बॅटमधून आपण एक मेगा षटकार पाहिला. हो इथे मात्र स्टामी स्ट्रोक फटका हवेत पाहायला मिळतोय. परंतु अगदी शॉट कव्हरला एक्झॅक्टली कुठला क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचमुळे चेंडू अगदी सेफ लँडिंग झालाय. यानंतर अजूनही दोन संघ एकमेकांच्या विरोधात तुम्हाला लढताना पाहायला मिळतील. जय सावरदेव किरवली विपक्ष मेहर इलेव्हन बाबगाव या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु हा सामना जिंकेल कोण? धनेश इलेव्हन कुकसे की ग्रीष्मा इलेव्हन आमनेपडा. आणि दोघांची आतापर्यंत आपण कामगिरी जर पाहिली तर अगदी समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. कारण 17-1 सध्या परिस्थिती पाहतोय. या ओव्हरमध्ये धावांवरती अंकुश लावण्यामध्ये यश आलं संकेत पाटीलला. समोर आहे मानस धुमाल. त्याची विकेट धोक्यात आहे. भरपूर वेळ चेंडू हवेत पाहायला मिळतोय परंतु सेफ लँडिंग झालाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय. नेहमीच मानसकडे आपण जर पाहिलं तर मोठे फटक्यांसाठी त्याच्याकडे मात्र ओळख त्याची स्वतःची त्याने निर्माण करून दिलेली आहे. आणि या सामन्यामध्ये पाहिलं तर अगदी 1 डाऊनला त्याला मात्र प्रमोशन दिलंय. असं वाटतं की लवकरात लवकर आय थिंक हा सामना फिनिश करण्याच्या मूडमध्ये आहेत धनेश कुकचे संघाचे कॅप्टन्स. कारण आपण जर पाहिलं तर आय थिंक आपण कधी पाहतो की करण पाटील असेल प्रेम पाटील असेल हे 1 डाऊन पोझिशनमध्ये आपण खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथे एक वेगळी रणनीती त्यांनी मात्र साकारली आहे. एक चांगली प्लॅनिंग इथे आपण म्हणू शकतोय. परंतु संकेत पाटील के क्या कहने. आज धुमाल के सामने एक्झॅक्टली पाटीलगिरी राखतोय असं म्हणावं लागेल. कारण त्याच्या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा डॉट बॉल आणि पहा इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा निघून गेला. म्हणजे वळवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. जेवढे ते प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहेत तेवढेच मात्र चांगले प्रसिद्ध ते क्रिकेटर आहेत. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ पहा ना कशा रीतीने मात्र बदलतोय. आणि त्याचवेळी म्हणतो की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. एक चांगला षटक तुमचा संघ त्या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. आज ते सिद्ध करून दाखवलं संकेत पाटीलनं. कुस्ती घेणारा चेंडू ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. आय थिंक मोनिश होता त्या ठिकाणी. आणि एक सफल षटकाची समाप्ती. विकेट सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी आला जरूर नाहीये परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त आणि फक्त 4 धावा इथे मात्र संकेत पाटीलने खर्च केला. आणि आता मात्र थोडासा प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या संघावरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 26 धावांची गरज. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या वतीने आपण पाहतो. या एकविरा चषक 2025 2 दिवसांची स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. जो आज संघ क्वालिफाय होईल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि जशी स्पर्धा संपन्न होईल लगेच आपण संजय स्मृती चषकाला सुद्धा मात्र सुरुवात करणार आहोत. आणि आता मात्र एकापेक्षा एक मोठमोठ्या स्पर्धा मित्रांनो तुम्हाला या असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळतील. कारण सीझनला जशी आपण सुरुवात केली चॅम्पियन ट्रॉफीचं नियोजन पाहिलं. ती ट्रॉफी मेहर इलेव्हन बाबगाव संघाने उचलली. आणि दुसरी स्पर्धा तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज अनिकेत. फुलटॉस ये कमाल आहे धुमाल का. कारण यासाठी त्याला मात्र प्रमोशन दिलाय आज 3ऱ्या क्रमांकावरती. आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट 6 धावांचा. मुंबई तिथे मात्र त्यांनी जोडली. कारण लो फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती हा हाणाघाती प्रहार पाहायला मिळाला. आणि तब्बल त्याला डिपॉझिट केलं वाईडिश लॉंग ऑन कडे. हो इथे मात्र हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला मिळतोय. चेंडू चालल्या लॉंग ऑन वरती सिंगल धाव मात्र ते पूर्ण केले गेले. आणि आता मात्र पाहू शकाल सध्या तरी दोन्ही संघांचे जे पाठीराखे आहेत त्यांचे मात्र हृदयाचे ठोके मात्र सध्या वाढलेले आहेत. कारण अजून चित्र स्पष्ट होत नाहीये. कारण कोणता संघ जिंकणार कोणता संघ मात्र या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहणार. 10 चेंडू शिल्लक एक्झॅक्टली अजूनही आहेत. आणि 10 चेंडूमध्ये 19 धावींची आवश्यकता. 10 फलक्यावरती 27 धावा लागल्या गेल्या. 46 धावांचा सध्या आपण पाहतोय की पाठलाग सुरू आहे. गुणेश पाटील पाहू शकाल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अगदी हँड ग्लोव्स परिधान तो करून नेहमीच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहत असतो. जसं की मोरेश्वरला तुम्ही पाहिलं
अनिकेत, हो फटका हवेत केला, विस्तामिक स्ट्रोक आहे. मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचवेळी मात्र पाहतो की अगदी एक गोलंदाज आणि लॉंग ऑनच्या अगदी मध्ये चेंडू लँडिंग झालाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देणं आपण लक्ष वेधलं तर थोडासा स्लो आहे. कारण आय थिंक तर इथे दुहेरीचा प्रयत्न केला असता तर 2 धाबा सुद्धा पूर्ण होऊ शकल्या असता, परंतु माणस तर शेवटच्या क्षणाला तिथे थांबवलं गेलं कारण त्याला स्ट्राईक हवी होती, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. परंतु समीकरण आता पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या सामन्याचा आणि त्या 9 चेंडूमध्ये 18 धाब्यांची गरज. आज वर्किंग डे आहे, शुभ मंगळवार आहे, तरी सुद्धा पाहतो की या प्रेक्षक जास्त संख्येने आपल्याला या क्रीडांगणाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा वेळ आहे, क्रिकेटची नशा आहे. हो पुन्हा पाहू शकाल अगदी अलॉंग द कार्पेट हेलिकॉप्टरचा पुन्हा अंदाज पाहायला आपल्याला. चेंडू चालला अगदी लॉंग ऑनकडे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथून जर सिंगल डबल जर धावा येत राहिल्या तर मात्र बॅटरवरती पुन्हा दडपण इथे वाढू शकेल, पुन्हा प्रेशर मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि त्या अनुषंगाने मात्र पाहतो की 8 मध्ये आता 17 धाव्यांची गरज. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका जर आला नाही तर मात्र फलंदाजावरती प्रेशर अजून वाढू शकेल. आतिश मागे स्ट्राईकला आहे, थोडासा सासपटतोय आतापर्यंत त्याचा विचार केला तर, कारण जी अपेक्षा त्याच्याकडून केली होती त्या अपेक्षापूर्वक खेळ होत नाही. दुहेरीचा प्रयत्न होतोय, रेक्स उचलले आणि त्या रेक्स मध्ये पाहतो की बरकत मिळाली असं म्हणावं लागेल, कारण आखो मी इशारा पाहिला आपल्याला आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये तिथे होताना पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहणं की प्रत्येक धावेला फार महत्व असतो, परंतु त्या धाबा तुम्हाला घेणं गरजेचे आहे. ते एकेला रूपांतर दुहेरीमध्ये तुम्ही करू शकता, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करू शकता, कारण मैदान खूप मोठं आहे आणि गॅप सुद्धा खूप मोठे आहे. तुम्ही गॅपमध्ये जर चेंडू ढकलला तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी धावून धावा पळून पूर्ण करू शकता. 31 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि 7 मध्ये विजयासाठी 15 धाब्यांची गरज. फुलटॉस आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. ज्या फटक्याची आवश्यकता होती धनेश 11 कुक्षे संघाला तो फटका अखेर मागे मारला 6 धाबांसाठी. संघ लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 ला 1 आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज. हा षटक जर पाहिला तर फारसा महागडा पाहतोय, कारण तब्बल अनिकेतनं 17 धावा खर्च केल्या आणि हीच अपेक्षा होती धनेश 11 कुक्षे संघाच्या समर्थकांना, त्यांच्या पाठीराख्यांना. आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती मानस धुमालनं आणि षटकाराचा अंत केला षटकारानेच आतिश मागेनं. म्हणजे दोघांच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये आपल्याला एक एक षटकार पाहिला आपल्याला. आणि शेवटच्या ओव्हरसाठी आता मात्र पाहू शकेल यंग टॅलेंट आमनेपाडा गावाचा, आमनेपाडा संघाचा स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. सेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा आपण पाहतोय, म्हणजे तुम्हाला 9 धावा मात्र इथून जोडाव्याच लागतील. पहिला चेंडू स्टँडर्ड डिलिव्हर. ओ हो हो हो, सर्वात लांब लचक षटकार आजच्या दिवसातील आलाय मानस धुमालच्या बॅट मधून, अगदी आकाशाला गवसती घालणारा. पाकिस्तानमध्ये तो सामना होता आणि रौफच्या अगेन्स्ट जो विराट कोहलीने जो फटका खेळला अगदी फोर्सिंग स्ट्रोक, त्या फटक्याची आठवण देणारा स्ट्रोक पाहिला आपण मानसचा. जबरदस्त शॉट सिलेक्शन. 5 मध्ये फक्त आता 3 धाब्यांची गरज. हो पुन्हा चेंडूला आपटी दिली त्या ठिकाणी आणि पंचांचा वाईटचा इशारा, कारण फलंदाजा त्या रिचच्या अगदी बाहेर बाउन्स होता आणि त्याचमुळे मात्र 1 for the ओव्हर, म्हणजे आता या ओव्हरमध्ये या स्वप्नील बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाहीये. दरम्यान 7 स्टार पैकी 1 स्टार मिस्टर कैलास पाटील उर्फ केपी यांचे तो शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. 2 धाव्यांची गरज असताना पुन्हा मात्र इथे एक्स्ट्रा धाव खर्च करतोय. यंगस्टर आहे, जसा त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती मोठा फटका फलंदाजाने खेळला, त्याच्यावरती दडपण पाहायला आपल्याला, प्रेशर पाहायला आपल्याला
आणि त्याचवेळी आता मात्र पाहू शकाल की ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ या सामन्याच्या दृष्टिकोनात पूर्णपणे आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. कारण आता मात्र विजयासाठी फक्त एका धावेची गरज, 5 चेंडूचा खेळ न बाकी. हो, पुन्हा फटका हवेत केलेला आहे आणि झेल खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण अजूनही आपण जर पाहिली तर मोनिश पाटीलची जी बॉडी लँग्वेज जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की या शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाहीये, शेवटची धाव जोपर्यंत जोडली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही संघाला आपण विजेता घोषित करू शकणार नाहीये. आणि अखेर मानस इथे मात्र या ठिकाणी खेळीवरती ब्रेक लावण्यामध्ये स्वप्नीलला अखेर तिथे सफलता मिळाली. वेलकम रमेशजी बजागे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये, सुस्वागत. न्यू बॅटर मिस्टर शुभम शेलार आलाय 4थ्या क्रमांकावरती. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 4 चेंडूमध्ये एका धावेची गरज. स्कोरार लेवल म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये जेवढ्या आमनेपाडा संघाने धावा जोडल्या तेवढ्या धावा आतापर्यंत धनेश 11 कुकचे संघाने जोडलेल्या आहेत. आणि तो विनिंग शॉट, आय थिंक विनिंग धाव शुभम शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल की आपल्याला. पूर्णपणे पारडं जड पाहायला मिळतो या कुकसे संघाचा या सामन्यावरती. कारण ते चमत्कार आता मात्र आमनेपाडा संघाला मात्र वाचवू शकतोय. परंतु फलंदाजाने सांगितलं की मी इस्टाच्या स्वरूपात धाव खर्च करेल आणि अखेर वाईटच्या स्वरूपात ही धाव मिळाली आणि पहिला विजय संपादित केला टीम धनेश 11 कुकचे संघानं. सो हार्ड लक ग्रीष्मा 11 आमनेपाडा, हार्ड लक संतोषजी काकडे अँड कॉंग्रॅच्युलेशन धनेश 11 कुकसे. मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू केले या